नागपुरात वर्धा रोडवर कॉलेजच्या विद्यार्थिनीवर बलात्कार करण्यात आलाय। अज्ञात आरोपीने कुऱ्हाडीचा धाक दाखवत पीडित विद्यार्थिनीला झाडी झुडपात ओढून तिच्यावर बलात्कार केला। बुधवारी सकाळी 11 ते दुपारी 1 या दरम्यान ही घटना घडली। मुली आणि महिलांची सुरक्षितता हा आज समाजातला एक ज्वलंत मुद्दा आहे। अत्याचार, छेडछाड आणि त्यामुळे अगदी आत्महत्या, खून अशा घटनांनी रोज वर्तमानपत्र भरलेलं असतं। यावर सर्वोत्तम उपाय म्हणजे आत्मसंरक्षण। कोणावरही अवलंबून न राहता आपण स्वतः आपलं रक्षण करणं आणि संकटातून सुटका करून घेणं सर्वात महत्त्वाचं। छत्रपती संभाजीनगरमध्ये सामाजिक कार्य करणाऱ्या संत कबीर सामाजिक संस्थेनं ही गरज ओळखून निर्भया ग्रुपची स्थापना केली आणि आत्मसंरक्षणाच्या क्रांतीला सुरुवात झाली। 2014 पासून महिला सबलीकरणासाठी हे काम अव्याहतपणे सुरू आहे। स्वतःबरोबर इतरांनाही मदत करणारं हे महत्त्वाचं कौशल्य आहे। आपल्या शहरातल्या महानगरपालिकेच्या शाळेत इयत्ता 5वी ते 10वीच्या विद्यार्थिनींना ब्लॅक बेल्ट धारक प्रशिक्षक शास्त्रोक्त पद्धतीनं स्वतःचं रक्षण करण्यास शिकवतात। सुरुवातीला ज्यावेळेस मी इथे आले त्यावेळेस मुली खूप भीत होत्या, म्हणजे घाबरायच्या की कराटे म्हणजे नको वाटायचं त्यांना भरपूर खूप काही गोष्टी त्यांना अशा नको वाटायच्या, कराटे नको, कॉन्फिडन्स नव्हता मुलींमध्ये। पण आजच्या कंडिशनला मुलींमध्ये एक वेगळा कॉन्फिडन्स आहे की त्या आवर्जून वाट पाहतात क्लास कधी सुरू होईल, सोमवार कधी येईल, सोमवारची वाट पाहतात की क्लास कधी सुरू होणार आहे, क्लासमध्ये आज नवीन काय शिकवणार आहे। अगदी सोप्या पण प्रभावी पद्धतीनं मुलींना प्रत्यक्ष जीवनात अत्यंत उपयोगी पडणारं हे प्रशिक्षण दिलं जातं। सुरुवातीला आपल्या शहरातल्या महानगरपालिकेच्या सर्व शाळांमध्ये आणि नंतर जिल्ह्यातल्या सर्व ठिकाणी हे प्रशिक्षण देण्याचा निर्भया ग्रुपचा मानस आहे। या उपक्रमाबद्दल अनेक वर्तमानपत्रातून प्रशंसापर लेख आणि बातम्या प्रकाशित झाल्या आहेत। या प्रशिक्षणाबाबत प्रियदर्शिनी शाळेचे मुख्याध्यापक सोनार सर काय म्हणतात ते आपण पाहू। निर्भया ग्रुपच्या वतीने ज्या माध्यमिकच्या मुली आहेत, 6वी ते 10वीच्या मुली आहेत, त्यांना सेल्फ डिफेन्स अंतर्गत कराटे या खेळाचे प्रशिक्षण दिले जाते। आज समाजामध्ये मुलींना वावरताना, स्वतःहून बाहेर पडताना एक मानसिक भीती असते किंवा मला काही होईल का, कोणी छेडेल का, कोणी अडवेल का। पण आज माझ्या शाळेतल्या मुलींना फुल्ली कॉन्फिडन्स आलेला आहे या कराटेमुळे। याबद्दल विद्यार्थिनींना काय वाटतं ते पहा। मला तर असं वाटतं की प्रत्येक मुलींनी कराटे शिकायला पाहिजे, कारण का आपण दुसऱ्यावर निर्भर नाही राहायला पाहिजे, स्वतःला स्वतः डिफेन्स करता आला पाहिजे। आम्ही गेल्या 6 महिन्यापासून कराटे शिकतायत। आम्ही जे गेल्या 6 महिन्यापासून इथे शिकताय त्याच्यामध्ये आम्हाला रोड फाईट ते सगळं शिकवलंय की मॅमनी बाहेर गेला तर स्वतः म्हणजे असं कसं प्रोटेक्ट करायचं स्वतःला। या विषयावर निर्भया ग्रुपनं आत्मसंरक्षण या लघुपटाची निर्मिती केली आहे। ऍसिड अटॅक पीडित प्रेरक व्यक्ती लक्ष्मी अग्रवाल यांनी याबद्दल व्यक्त केलेलं मनोगत आपण पाहूया। हाय, दिस इज लक्ष्मी अग्रवाल और मैं आज औरंगाबाद में आई और औरंगाबाद में जो कि एक फिल्म स्क्रीनिंग हुई है आज, और उस फिल्म का जो मेन मकसद वो था सेल्फ डिफेंस। लड़कियों को कितना ज़रूरी है सेल्फ डिफेंस सीखने की। और आज जब मैंने ये मूवी देखी और मुझे रियलाइज़ हुआ बहुत सारी चीज़ें ऐसी, क्योंकि बहुत बातें हो रही हैं इस पे कि होना चाहिए, और जिस लड़की ने इस पे एक्ट किया और उससे भी मिलके अच्छा लगा क्योंकि वो ऑलरेडी उसने ब्लैक बेल्ट किया हुआ है। निर्भया ग्रुपचे अध्यक्ष या उपक्रमाबद्दल काय म्हणतात ते आपण पाहूया। मागील 6 ते 7 महिन्यापासून आम्ही इंदिरानगर प्रियदर्शिनी शाळेमध्ये सेल्फ डिफेन्स कराटे एज्युकेशनचे शिक्षण राबवतोय। तर हे सगळं संत कबीर सेवाभावी संस्थेच्या अंतर्गत जो निर्भया ग्रुप येतो त्याच्या माध्यमातून आम्ही हे कार्य 7 ते 8 महिन्यापासून इथं राबवतोय। आजच्या काळामध्ये खरंच सेल्फ डिफेन्सची खूप गरज आहे। या दृष्टिकोनातून आम्ही हा उपक्रम या शाळेमध्ये राबवतोय आणि या शाळेचा सुद्धा आम्हाला चांगला प्रतिसाद भेटतोय। असा हा काळाची गरज असणारा प्रभावी उपक्रम जास्तीत जास्त ठिकाणी राबवून अधिकाधिक मुलींना सक्षम करणं आवश्यक आहे, यात वाद नाही। 2013 साली स्थापना झाल्यापासून संस्था सामाजिक क्षेत्रात कार्यरत आहे। वृक्षारोपण आणि वृक्ष संवर्धनाचं काम संस्था सातत्यानं करते आहे। कोविडच्या कठीण काळात संस्थेनं गरजूंना अन्नदान करण्याचं मोठं काम केलं, ज्यासाठी त्यांना प्रशस्तीपर प्रमाणपत्रही मिळालं आहे। मुलींना आत्मसंरक्षणात सक्षम करण्यासाठी निर्भया ग्रुपचा उपक्रम राज्यातल्या सर्व शाळांमध्ये राबवला जावा, यासाठी संस्थेनं राज्य शासनासोबत पत्र व्यवहारही केलेला आहे। संस्थेनं याबाबत प्रकाशित केलेलं पुस्तक शाळा आणि महाविद्यालयांमध्ये मोफत वाटून आपल्या सामाजिक दायित्वाची प्रचिती दिली आहे। दानशूर व्यक्तींनी या सामाजिक कामासाठी आणि महिला सक्षमीकरणासाठी संस्थेला सढळ हाताने मदत करावी, ज्यासाठी त्यांना करातून नियमाप्रमाणे सूटही मिळू शकते।